तैसे मजयती संभाळिता काय द्यावे त्याची भावे उत्तराई ठेवितो हा पायी जीव थोडा. म्हणजे धेनू गाय म्हणजे नुकतीच प्रस्तुत झालेली गाय आपल्या वासराला आपल्या पिल्लाला जशी सांभाळते तसे संत महात्मे आपल्या भक्तांना सांभाळत असतात. मग ऐका, मामांच्या दरबारामध्ये आल्यानंतर मामांचं नामस्मरण करा, मामांची सेवा करा. ऐका गड्या ऐका, मामांनी आपल्याला काहीतरी द्यावं म्हणून मामांच्या तळावरती अजिबात यायचं नाही, तर हे सगळं मामांनी दिलंय म्हणून इथं यायचं. काहीतरी द्यावं काहीतरी मागण्यासाठी यायचं नाही, तर हे सगळं दिलंय म्हणून इथं यायचं. कारण त्यांच्या सत्तेशिवाय काही सुद्धा होऊ शकत नाही. त्यांच्या मनामध्ये आलं ना ते काही करू शकतात. आपल्याला चालायला बोलायला हलायला डोलायला बघायला ऐकायला शिकवतात. ते जगाचे बाप आहेत गडे. आदमापूरचा राजा संत सद्गुरू बाळू मामा आहेत. त्यांच्या मनात आलं ना तो ते काही करू शकतात. किती दिवस ठेवायचं आणि कितव्या दिवशी न्यायचं हे त्यांच्या हातात आहे गड्या. त्यांनी आपल्याला काहीतरी द्यावं, काहीतरी मागण्यासाठी इथं यायचं नाही, तर हे सगळं त्यांनी दिलंय म्हणून इथं यायचं. त्यांचा देह त्यांना द्यायचा. या मुखानं त्यांचं नामस्मरण करायचं, त्यांची भक्ती करायची. पण आपण देवाचं नामस्मरण करत नाही, देवाची भक्ती करत नाही. जसं होईल तसं माणूस संसाराला माझं म्हणतो. जमीन माझी, माझी पोरं माझी, गुरं माझी, ढोरं माझी, सगळं माझं म्हणतो. पण देवाला माझं म्हणतो का? काय बसलेले म्हणतो का देवाला माझं? मामांना माझं म्हणतो का? मामांचं नाव बसलेले घेतो का? मामांचं नाव घेतो म्हणतो का? मामांना माझं आपण सगळं माझं म्हणतो. रस्त्यावरती म्हशीचं शेण पडलं तर दोन्ही माता माऊल्यांची भांडणं लागते. ती पहिली कशी करती? लाव बर हात माझई. दुसरी म्हणती लाव बर हात माझई. आता माता माऊल्या मला एक सांगा, रस्त्यावर पडलेलं शेण तुमचं का म्हशीचं? सांगताय का घरी जाऊ? म्हशीचं का तुमचं? म्हशीचं. म्हशीच्या शेणाला आपण माझं म्हणतो, पण बाळू मामांना माझं म्हणतो का? अय बसलेले म्हणतो का? ऐका, देवानं मुखामध्ये देवाचं नामस्मरण करावं, मुखामध्ये देवाचं नाम घ्यावं. याच्याकरता देवानं आपल्याला तोंड दिलं. पशु पक्ष्यांना भक्ती परमार्थ कळत नाही, तुम्हाला मला कळतो म्हणून आपण देवाचं नामस्मरण केलं पाहिजे, देवाची भक्ती केली पाहिजे. पण आपण जसं होईल तसं संसाराला माझं म्हणतो, पण देवाला माझं म्हणत नाही. देवानं चांगलं बोलण्याकरता तोंड दिले, मग या तोंडानं चांगलं देवाचं नामस्मरण करायचं, देवाची भक्ती करायची. आज आपण आपल्या मामांच्या दरबारामध्ये बसलोय. सगळ्यांनी दोन्ही हात वरती करून माझ्या मामांचं नामस्मरण करायचंय. बाळू मामा हो बाळू मामा